बाळासाहेबांची शिवसेना आज 59 वर्षांची झाली. जाणून घेऊयात शिवसेनेचा रंजक इतिहास. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 या दिवशी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेच्या स्थापनेनंतर 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा साजरा झाला. एकोणीसशे 68 रोजी शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेत प्रवेश मिळाला. 1971 रोजी शिवसेनेचा पहिला महापौर झाला. 1975 रोजी इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे पाठिंबा दिला. 1980 रोजी शिवसेनेनं काँग्रेसला मदत केल्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला विधान परिषदेवर 2 जागा दिल्या. 1984 रोजी शिवसेनेनं भाजपसोबत युती केली, पण भाजपा पुदोतमध्ये सहभागी झाल्यामुळे ही युती तुटली होती. – 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीचे महाराष्ट्रात पहिल्यांदाच सरकार आले. मनोहर जोशी हे युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री झाले. यानंतर काही महिन्यानंतर नारायण राणे हे मुख्यमंत्री होते. 2014 रोजी भाजप आणि शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली, पण पुन्हा सरकारमध्ये हे दोघे एकत्र आले. यानंतर 2019 विधानसभा निवडणुकीनंतर अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरून युती पुन्हा तुटली. यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवार यांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले. शिवसेना ही मराठी माणसासाठी आणि न्याय हक्कासाठी जरी असली तरी या शिवसेनेतून मराठी माणूसच बंड करत गेला. अद्यापपर्यंत शिवसेनेत अनेक बंड झाल्याचा शिवसेनेचा इतिहास आहे. पण जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी केलेला बंड हा आजवरचा सर्वात मोठा बंड होता. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि मुंबईत शिवसेनेचे 2 वर्धापन दिन मेळावे होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे हे मनसेसोबतच्या युतीवर आज सविस्तर भाष्य करण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.